नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी। आमदार महेश शिंदे। ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या तिळगंगा नदी सुशोभीकरणाचा शुभारंभ। कोरेगाव शहर हे पाश्चिमात्य देशांमधील सुरेख शहरांच्या धर्तीवर बनवायचे असून नागरिकांमध्ये त्यामध्ये स्वतःहून हातभार लावणे आवश्यक आहे। कोट्यावधी रुपयांची विकास कामे एका बाजूला होत असताना आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। त्याने ती मनापासून पार पाडली तर कोरेगाव शहर हे निश्चितपणाने नावारूपास येईल, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला। कोरेगाव शहरातील बहुचर्चित ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या तिळगंगा नदी सुशोभीकरण या 40 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ व प्रभाग क्रमांक 2 मधील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाला। त्याप्रसंगी कोरेगावकर नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्राचार्य अनिल बोधे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोषाबा जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, मुन्नाबाई काझी, माजी नगरसेवक महेश बर्गे, रशीद शेख यांच्यासह आजी माजी नगरसेवक नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या। यावेळी प्राचार्य अनिल बोधे व वैभव उर्फ बंडू बर्गे यांची भाषणे झाली। संतोष नळावडे यांनी स्वागत केले, महेश बर्गे यांनी प्रास्ताविक केले, नगरसेवक साईप्रसाद बर्गे यांनी आभार मानले। कोरेगाव मतदारसंघाचे दमदार आमदार, विकासरत्न नेतृत्व सन्माननीय महेशदादा शिंदे साहेब यांचा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या नगरीमध्ये स्वागत करूया। आपण ज्या नगरीमध्ये बसलोय, 6 महिन्यापूर्वी जर कोणी या भागात आलं असतं तर निश्चितपणानं गावकऱ्यांच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असलेला तिळगंगा नदीचा आरंभ मी सन्माननीय प्राध्यापक अनिल बोधे सर, सन्माननीय सुरेशदादा कुलकर्णी आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यावं आणि या भव्य अशा प्रकल्पाचं ज्या कामासाठी साहेबांनी तब्बल 40 कोटी रुपये दिलेत आणि अशा या भव्य दिव्य कामाचा प्रारंभ आज आपल्या साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। मी सर्वप्रथम महादेव नगर आणि दत्तनगर या विभागातील नागरिकांच्या वतीनं साहेबांना आदर स्वागत करावा। गजानन भाऊ बर्गे महेश बीड नगराची निवड झाली ते संदीप साळुंके या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय, साहेबांच्या हस्ते दिलं जातंय। पाठमाळीचे नुकतेच निवडून आलेले सदस्य गिरीश बुदावले यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। गिरीश होतोय
आपल्या सगळ्यांनी साहेबांच्या हस्ते होते. व्यासपीठावर आपण यावं. बापू दत्तात्रय भोसले यांचा प्राध्यापक माळवले सर या ठिकाणी साहेबांचा सन्मान करत आहेत. किंग लाईन डिझाईन स्टुडिओ पुणे यांचाही आपण सन्मान करावा. अतिशय कल्पकतेनं त्यांनी सर्व तसेच व्यासपीठ आमदार महेशदादा शिंदे साहेब, आज खऱ्या अर्थाने कोरेगाव शहराची विकासाची सुरुवात झालेली आहे. आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी आज खऱ्या अर्थाने कोरेगावला एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे. जसं आपलं कोरेगाव शहर विधानसभेला नगरपंचायतीला आमदार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं, त्याच्यात दुप्पट तिप्पट म्हणायला लागेल की आमदार साहेब आपल्या मागे खंबीरपणे उभे राहिले विकासाच्या मार्गाने. एवढा विकास निधी की जिल्ह्यात महाराष्ट्रात अशी कोणती नगरपंचायत नाही की इतक्या फास्ट पैसे, इतक्या फास्ट निधी, इतक्या फास्ट काम. त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांचं टाळ्यावाजून स्वागत करूया. खरं तर सगळे म्हणतात की आमदार साहेबांचं स्वप्न आहे. स्वप्न मी बघावं तर केवढं बघावं, कोटीत. पहिले बी नेते होते, स्वप्न सर्वात होते. आता हे स्वप्न कोटीत आहे आणि अजून थोड्याच दिवसात हे 40 कोटी स्वप्न आहे, 65 कोटी स्वप्न एक 15 दिवसात त्यांचं करून तास आहे. 67 कोटीचं परवानगी झालंय. म्हणजे सांगताना अशा आकडेवारी बोलताना बी आता कोटीत काय वाटत नाही. साहेबांमुळे ते सगळं हेच होऊन गेलंय. कोटी म्हणजे काय 100, 200, 300, आता 500 वाकडा गेलाय. कोरेगाव नगरपंचायत 500 कोटीच्या घरात गेली. कोरेगाव एक असं शहर होणार आहे की या दोघांच्या जास्त होतं. ते आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आमदार महेशदादा शिंदे साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठ साहेब, आपल्या पाठपुराव्यातून आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण पाठपुराव्यातून 40 कोटी रुपये निधी करण्यात येणाऱ्या तेलंगणा नदी सुशोभीकरण प्रकल्पाचा समारंभ आज होतोय. ही नदी सुशोभीकरण व्हावी ही कित्येक वर्ष नागरिकांची इच्छा होती साहेब, पण आजपर्यंत भूमिपूजन झाली. गेले 2-3 दिवस संकल्पनेतून आज दत्तनगर, महादेवनगर तीळगंगा सुशोभीकरणासाठी 40 कोटी रुपये भेटून हा आज खऱ्या अर्थी आमदार महेशदादांची स्वप्नपूर्तीपेक्षाही महादेवनगर आणि दत्तनगर यांची स्वप्नपूर्तीचा जो आज साहेब जो उत्साह दिसतोय, हा आपल्या केलेल्या आमच्या दत्तनगर आणि महादेवनगर यांच्या कामाबाबतीत स्वयंपूर्ण असा हा उत्साह. खरं तर साहेब, तुम्ही परवा दिवशी कार्यक्रम आम्हाला दिलता, तो सकाळचा दिलता, उद्याचा. मी मीटिंग घेतलेली दत्तनगरमध्ये आणि सर्व आमच्या दत्तनगर मधल्या कार्यकर्त्यांना नियोजन करत होतो. पण ते कार्यकर्त्यांनी स्वयंपूर्ण सांगितलं की दादा साहेबांचा एक सुद्धा कार्यक्रम दत्तनगरमध्ये चांगल्या प्रमाणात झाला नाही. आणि ह्या उपकृत भावनेनं फक्त 3 दिवसात साहेब हे नियोजन करण्याचं सगळं श्रेय ह्या दत्तनगर मधल्या आमच्या सगळ्या स्वयंपूर्ण असणाऱ्या कार्यकर्त्यांनी उचललं. आणि इतकं नेटनेटकं नियोजन आपल्या 2 दिवसाच्या वेळेत केलं, त्याबद्दल मी खरंच आपल्या सर्व दत्तनगरवासियांचे सुद्धा इथं आभार मानतो. साहेब, आज कोरेगाव शहरामध्ये 400 कोटीची कामं चालू झाली. मला चांगले ते दिवस आठवतात की तुम्ही 6 कोटीची कामं कोरेगावात चालू करणार म्हणून आम्हाला जागोजागी आणि गल्ली गल्ली बोळात माणसं चेष्टा करायची विरोधक. पण आज मी इथं आनंदाने आपल्याला सांगू इच्छितो की विरोधकांचं जर पहिलं पाऊल पडत असेल तर आमदार महेशदादांच्या शिंदेच्या ट्रिब्यूट कॉन्क्रीटवर पडतं. आता एक सुद्धा विरोधक राहिला नसेल आता की तो सांगू शकतो की आमच्या घरापुढं आमदार महेश शिंदेचं कॉन्क्रीट नाही.
खऱ्या अर्थी आम्हाला अभिमान वाटतो. कारण राजकारण मी मागच्या वेळी सुद्धा सांगितलं, कोरेगाव शहराने राजकारण खूप बघितलं, पण विकास बघायला आपल्या मार्फत भेटलं. काही विरोधक म्हणतात विकासावर मतं नसतात. मला पण प्रश्न विचारायचं, मी मतं द्यायची तर कशावर? आपल्या ह्या सगळ्या गोष्टी साहेब तुमच्या ह्या कामाच्या झंझावातामुळं माणसं सुद्धा खूप म्हणजे कधी कधी असं वाटतं साहेब आम्हाला सुद्धा त्रास होतो. कारण आता कोरेगाव उतरलं जातं. आज राजाभाऊ आहे, महेश आहे, जयवंत आप्पा आहे, टोंपूबाई आहे, सगळीच आहेत, चुली दादा आहे. काय करावं काय नाही असं परिस्थिती आहे साहेब. पण तुम्ही साहेब मागच्या वेळी पण सांगितलं की हा यज्ञ आहे, ह्या यज्ञामध्ये सगळ्यांनाच थोडी थोडी आहुती द्यायला लागेल. नक्कीच साहेब आपल्या ह्या वाक्याचं आम्हाला सगळ्यांना स्मरण असतं. 100% कोरेगाव शहराच्या विकासासाठी आणि कोरेगाव शहराच्या भल्यासाठी आम्ही सुद्धा सगळे हे केलं राहू. साहेब तुमचा आशीर्वाद असाच कोरेगाव शहरावर आमच्यावर हवा एवढीच आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी साहेब बंडून सांगितलं एक छोटासा आमचा प्रश्न तो महादेवनगर दत्तनगरचा आहे आणि तुम्हाला पण सारखं काय मागत नाही, कारण मागायला सुद्धा आम्हाला थोडंसं काहीतरी वाटतं. तर 100% आपल्या मार्फत तो सुद्धा शब्द आपला पूर्ण होईल. आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपला तर दत्तनगर प्रभाग असा आहे की 1.5 कोटी अजून शिल्लक आहेत साहेब, आमच्याकडं संपले नाही. मागच्या वेळी राजाभाऊ आपण सगळ्यांनी मिळून साहेबांनी 65 कोटी रुपये दिले तर रस्ते दाखवायला राहिले नाहीत. फक्त काही अडीअडचणीमुळे काही थोडीशी कामं प्रलंबित आहेत. पण येत्या 6 ते 7 महिन्यांमध्ये कोरेगाव शहराचा जो चेहरा मोहरा बदलला असेल, नक्कीच पावणारा आपला फसवून पुढे जाईल. म्हणजे कोरेगावात तर नक्की नाही. अशाच पद्धतीने साहेब आपल्यामुळे हे सगळं घडते. मध्यंतरी साहेब एक छोटीशी गोष्ट माझ्या मनाला वैयक्तिक एक नागरिक म्हणून खटकलेली. आपल्या गतिमान नियुक्त्या असतील, गतिमान प्रत्येक गोष्टी लक्ष ठेवण्यात असेल. संजय गांधी सारख्या निराधार योजनेसारख्या तिथं सर्वसामान्य कुटुंबाला साहेब कुठेतरी मदत करण्याच्या भूमिकेत आपली संघटना इथं उभी राहिली आणि त्या संघटनेचे 23 ते 24 महिन्याला फक्त संजय गांधी निराधाराच्या सँक्शन होते. आज 250-250 पर्यंत पोहोचले. तर त्याच्यावर सुद्धा साहेब विरोधकांनी आक्षेप घेतले. म्हणजे ही मानसिकता आहे साहेब की सर्वसामान्य कुटुंबाला सुद्धा काम करत असताना काहीतरी मिळालं तर त्यांच्या पोटात दुखण्याची जी मानसिकता आहे. पण ठीक आहे, असू द्या साहेब, ह्या सगळ्यावर पार पाडण्याची आणि त्या सगळ्यांवर मात करण्याची आपल्या शक्ती आहे. आज खरं तर साहेब अपेक्षित तुम्ही लवकर नव्हते, थोडासा उशीर झालाय आणि आमच्या इथे जेवणाचा प्रोग्राम आहे, जास्त काही बोलत नाही. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रामीण भागातून पण माझे बरेच सरपंच उपसरपंच सगळे प्रमुख आलेले आहेत. मला वाटते थोडेफार कुठे राहिलेले असतील. मी साहेबांना म्हटलं साहेब सत्कार होऊ द्या, कारण आम्ही पण ग्रामीण भागात फिरतो, परत ते पण आमचे सत्कार टाळतील. पण खऱ्या अर्थी थोडासा उशीर झालाय आणि ह्या व्यासपीठावर सगळेच असणारे प्रमुख या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. इथे उपस्थित असलेल्या माता भगिनी, सगळे तरुण मित्र, युवा कार्यकर्ते आणि आजच्या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमासाठी तिळगंगेच्या काठावरती उपस्थित असलेल्या सगळ्या जनसमुदायाला आमदार महेश शिंदे साहेबांच्या वतीनं अतिशय मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार म्हणतो. नदीच्या सुशोभीकरणासाठी रुपये 40 कोटीच्या कामानिमित्त कोरेगाव तालुक्याचे आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार महेश दादा शिंदे साहेब वेळ भरपूर झालेला आहे. सर्व आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, विविध विभागातून आलेले सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, मीडियाचे सर्व सहकारी मित्र, उपस्थित असलेले मोठ्या प्रमाणात भगिनी आणि बंधूंनो,
आता बोलायचं काय असा प्रश्न आहे, कारण प्रत्येक वेळी काय नवीन बोलायचं असे प्रश्न उभे राहतात आणि कार्यक्रम तरी कृपा मेहरबानी कोरेगाव नगर पंचायतची लोक जरा 2-3 महिन्याच्या गॅपने कार्यक्रम घेत आहेत. सारखे कार्यक्रम असले तर बोलायचं काय असा प्रश्न उपस्थित राहू शकतो. आज महेशदादा शिंदेच्या रूपानं कोरेगावला खऱ्या अर्थानं विकासरत्न पुरुष मिळालाय. विकासाचं एक विजन असलेला माणूस आहे. या कीळगंगा नदीच्या सुशोभीकरणाला 40 कोटी रुपये महेशदादा शिंदेनी टाकल्यात अशी बातमी 1-1.5 वर्षापूर्वी आली. त्यावेळी काही आपल्यातले शहाणे का बोलायचे, काय दादा तुम्ही महेशदादांबरोबर असता त्यांना जरा हवेत गोळीबार कमी करायचा. आता पैसे आले तर आता हवेत गोळीबार पण करतोय काय. माझं एक मत आहे की ते जे बोलतात ते करत असतात. लोकांचा गैरसमज आहे की इतके कोटी रुपये कसे येणार. आज महेश दादानी मी सांगितलं की विकासासाठी 300-400 कोटी 400 कोटी पार झाल्या आणि लोकांना हा सारखा प्रश्न पडतो की कोटी म्हणजे काय असतं. कारण साहेब आम्हाला आतापर्यंत लाखातलाच हिशोब माहिती आहे. कोटी हा हिशोब आमच्या काय कारकिर्दीत गेल्या 40 वर्षाच्या काय ऐकण्यात नाही मिळाला आणि बघितलाही नाही. जवळजवळ शंकरराव अण्णा जगताप असताना एक आपण बोधे सर आहे, सूर्यकांत आहे, आपण बघायचो 2-4 लाख रुपये मिळाले तर आपल्याला इतका आनंद व्हायचा की 5 वर्ष आपण त्याच्यावर नुसतं आपली टिमकी वाजवत बसायचो. आमच्या वार्डात इतके पैसे आले, आमच्या वार्डात इतके पैसे आले. त्यानंतर शालिनीताई पाटलांचा विषय आला. त्यांच्या काळात पैशाला मर्यादा होत्या आणि त्यांचा राजकीय जे विषय होते त्यांच्याकडे नुसता राजकीय विषय नसायचा, काहीकडे कारखाना असायचा, थोडस सामाजिक कामाचं बंधन असायचं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर होते आणि ह्या सगळ्या व्यापातून विकास कामाकडे पाहिजे असं लक्ष देता आलं नाही. त्यांनी पण जी त्यांनी उभं केलंय त्यालाही तोड नाही. जे दंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा कोरेगाव तालुक्यात उभा राहिला आणि कोरेगाव तालुक्यातली आर्थिक उन्नतीचं एक चांगलं मोठं साधन कोरेगाव तालुक्यातल्या लोकांना मिळालं. नाहीतर आपण आधी बघत होतो की ग्रामीण भागातली लोक आपल्या दारात रोज यायची, तुमची ओळख आहे, कुठंतरी आमचा ऊस जाऊ द्या. कित्येक लोकांनी ऊस नेला, कित्येक लोकांच्या ऊसाचे पैसे सुद्धा मिळाले नाही. पण शेत मोकळं करून घेण्यासाठी शेतकऱ्यांवरती मागच्या काळात फार मोठा अन्याय झाला. काहीच्या माध्यमातून कारखाना उभा राहिला, त्याचं पुढं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्यालाही त्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन मी करून देत नाही की ते कारखाना किती थोड्या पैशासाठी त्याचा लिलाव झाला, काय झाला या गोष्टीत मी आता फारसं जात नाही. आज आपण विकासावर बोलूया. माझ्या मतीचा बोलण्याचा अर्थ एवढाच होता की शंकरराव जगतापांनी विकासाचं काम कमी केलं असेल किंवा त्या काळात पैशाची त्या पद्धतीनं रचना असेल, ताईच्या काळात कमी झालं असेल, पण त्यांनी कोरेगाव तालुक्यातले सुसंस्कृतपणा जपण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. त्यांनी जी काम केलं त्या कामाला तडा इथं बसलेल्या वरचे काही तडा दिला. 2009ला एक नवीन नेतृत्व आणलं आणि नवीन नेतृत्व आपण आणलं आणि नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून तरुणाची पिढी ही ढाबा संस्कृतीकडे वळवण्याचं काम झालं. तरुणांसाठी एखादा उद्योगधंदा उभा राहू शकला नाही. तरुणांना वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नातून कंटाळून आम्ही सगळ्या कोरेगाव तालुक्यातल्या सर्व प्रमुख लोकांनी बसून निर्णय घेतला की आता आपल्याला विकासाचं एखादं दुसरं काम कमी झालं तरी चालेल, पण कोरेगाव तालुक्यातली बिघडत चाललेली संस्कृती ही जर रुळावर आणायची असेल
तर एक चांगल्या घरातला मुलगा आपल्याला काढायला लागेल, त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहायला लागेल आणि त्याला या कोरेगाव तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आणलं पाहिजे. आणि योगायोगानं महेशदादा शिंदेच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आला. त्यांचे विचार आणि त्यांचं एकंदरीत आचार ऐकल्यानंतर आणि प्रामाणिकपणे लोकांची कामं करायची सत्ता नसताना त्यांनी 10 वर्ष लोकांशी संपर्क ठेवला आणि कामं करण्याची त्यांची सचोटी बघितली आणि आम्ही निर्णय घेतला. मला वाटतं मोदी सर 6 महिने आधी फक्त निर्णय घेतला. आपण त्यावेळी म्हणायचो आपण करायचं, बदल करायचा, एवढं फक्त आमचं पक्क होतं. आणि खऱ्या अर्थानं आज मला अभिमानास्पद सांगावंसं वाटतं की हा केलेला बदल हा भविष्यातल्या 5-25 काळात कोरेगाव तालुक्याची दिशा बदलणारा बदल आहे. या माणसामुळं कोरेगाव तालुक्याला एक विकासाचं विजन मिळालं. कोरेगावात आपण बघतो तिळगंगा नदीला आता 40 कोटी रुपयेचा आज शुभारंभ झाला. पण हे काम ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी राहुल दादा म्हणले की बाहेरचे लोक इथं येऊन निश्चितपणे राहुल दादा म्हणले बाहेरचे लोक निश्चितपणे कोरेगावात येऊन बघतील की कोरेगाव शहराचा विकास कसा झाला. निश्चितपणे 4-5 वर्ष जातील या गोष्टीला. आता हे काम होऊन जाईल बारीक सारीक. तर त्यांच्या मनातलं, आमदार साहेबांच्या मनातलं कोरेगाव जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर बघायचं असेल तर आपल्याला अजून एक 4-5 वर्ष वाट बघायला लागेल. आता जे काम चालू आहे 400-500 कोटीचं चाललंय, त्यांच्या डोक्यात आणखी भरपूर काही आहे. ते बोलत नाही, तो त्यांचा स्वभाव आहे न बोलता जमल तेवढं काम करायचं. राहुल मगाशी म्हणला की आता आम्हाला पैसे मागायचे कसं तरी वाटते, एक बारीकचं काम आहे. पण राहुल दादा पैसे देणाऱ्यालाच मागायचे असते. त्या माणसाची दानत आहे, विकास कामाचं विजन आहे. आणि कार्यकर्ता मागतो तो काही घरच्यासाठी मागतो का, ही भावना आहे त्या माणसाची. कार्यकर्ता समाजासाठी काहीतरी मागणं करत असतो, त्यावेळी त्या कार्यकर्त्याच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. आज मोदी सर असतील तर सूर्यकांत तालुक्यातलं वातावरण बदलत चाललं, कोरेगाव शहरातलं तर वातावरण. कोरेगाव ते पंढरपूर अशी सायकल रॅली स्वप्नाचा असणारा हा प्रकल्प गंगा नदीच्या सुशोभीकरणाच्या आणि दत्तनगरमधील या रस्त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे संचालक सुनीलजी खत्री, आदरणीय मोदी सर, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक शिवदादा कुलकर्णी, दुसरे आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, आदरणीय गजानन बर्गे, विलास काका बर्गे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आदरणीय संतोषाबा जाधव, कोरेगाव नगर पंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आणि कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष माझे मित्र राजाभाऊ बर्गे, जिल्हाधिकारी नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, प्रथम नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे आणि त्यांचे सर्व नगरसेवक, आमचे आदरणीय पंपूभाई असतील, या विभागाचा नगरसेवक आमचा साईप्रसाद बर्गे, मुन्ना काझी, आमचा रशीद, आणि या विभागामध्ये ज्यांनी मोठ्या मनानं साथ देण्याचं आम्हाला काम केलं ते आमचे संजय नाना बर्गे, कोरेगाव शहराचे आमचे दुसरे मार्गदर्शक प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पवार, या ठिकाणी उपस्थित असणारे विविध गावचे सरपंच,
या प्रभागातील माधवनगर प्रभाग आणि दत्तनगरमधील सर्व महिला बंधू आणि भगिनींनो, मी ज्यावेळेला विधानसभा सदस्य होतो त्यावेळेला आत्ता आमचे संतोषदादा नलवडे असतील, आमचा बंडू असेल आणि काही ठराविक जण, हे सगळेजण एकत्र येऊन पंकजताई मुंडे त्यावेळेला ग्रामविकास मंत्री होत्या आणि त्यांच्याकडे हे सगळे आले होते. मी त्यांना विचारलं तुम्ही या ठिकाणी कसे आला? त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं आम्हाला तीळगंगा नदीचा विकास करायचे, हे स्वप्न आम्ही पाहिलंय आणि त्यासाठी आम्ही इथं आलोय. आम्हाला पंकजाताई मुंडेंच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी मागतोय. तर मी म्हटलं नदीचा निधी हा ग्रामविकास खात्याकडून येतो हे मला माहित नाहीये. नदी विकासासाठीचा निधीला वेगळं हेड असतं, परंतु त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. संतोष दादांनी सगळ्यांनी स्वप्न पाहिलं की आमचं गाव चांगलं झालं पाहिजे. अशाच पद्धतीनं हे सगळे नगरसेवक या ठिकाणी बसलेत. त्या सगळ्या नगरसेवकांनी स्वप्न पाहिलं होतं की माझं कोरेगाव चांगलं झालं पाहिजे. मी जाईल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगतो, राजकारणामध्ये कोणीही परिपक्व नसतो. मी सुद्धा आज या ठिकाणी कोणाचं बघतो, हे जे नगरसेवक अहोरात्र स्वतःच्या प्रभागात काम करतात. आज महेश भरणे आमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये अहोरात्र काम करतात, सुनील दादा काम करतात, साई करतो, विघ्नेश करतो, आमचा सागर विलकर करतो. प्रत्येक आमचा नगरसेवक अहोरात्र काम करतो. आमचा संतोष काका करतो. त्या प्रभागातल्या सामान्य माणसाची कुठलीही समस्या असेल, आमचा राहुल दादा येत 24 तास स्वतःच्या प्रभागातल्या लोकांसाठी ते उपलब्ध असतात. हा फार अभिमानाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. असं कुठेही होत नाही. मगाशी मी एका जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलत होतो. अर्धा तास मी बोललो. त्यांना मी म्हणालो तुमच्याकडे एवढे मंत्री कसे पडले, राजस्थानमध्ये एवढे मंत्री कसे पडले? त्यावेळी त्यांनी सांगितलं हा सातारा जिल्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी नोकरीमध्ये पाहतोय. हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा आहे. याच्यामध्ये लोकप्रतिनिधी लोकांसाठी प्रचंड कष्ट करताना आम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पुन्हा पुन्हा आमदार निवडून येतात किंवा नगरसेवक निवडून येत आहेत. पण आमच्या ठिकाणी असं नाहीये. आमच्याकडे एकदा निवडून आला की पुढच्याचा फोनच घेत नाही. तो साधा नगरसेवक असला तरी कोणाच्या चेहऱ्याकडे बघत नाही, अशी परिस्थिती असते. पण कोरेगाव शहराचं तसं नाहीये. मला अभिमान वाटतो की या कोरेगाव शहरामधले जे नगरसेवक आपण निवडून दिले ते अहोरात्र हे कोरेगाव शहर सुंदर करण्यासाठी झटतायत. त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. विरोधक तर टीका करणारच. खत्री साहेबांनी सांगितलं की ज्या वेळेला या विकास निधींचं त्या ठिकाणी उद्घोषणा केली गेली त्याला विरोधकांनी टीका केली. अरे एवढे पैसे येतात, 30 कोटी कुठे येतात, 40 कोटी कुठे येतात, हे खोटं असतं. पण जे सत्यात उतरवायचं काम आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून करतोय. या मतदारसंघामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तर करतोच. कोरेगाव शहर हे महत्वाचं शहर आहे आमच्यासाठी. त्याचं कारण असं भविष्यामध्ये आम्ही जे स्वप्न पाहिलं, या कोरेगाव मतदारसंघामधल्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. याच्यासाठी जर आपल्याला या ठिकाणी कारखानदारी आणायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. आणि या दोन्ही नेत्यांच्या राज्यातल्या माध्यमातून आपण या कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी मंजूर करून आणलं. हे महाराष्ट्रामधलं पहिलं उदाहरण घडलं आणि त्या कोरेगावात घडलं. पैसा मिळतो, सगळ्या गोष्टी मिळतात, पण पाणी कधी मिळत नाही.
2 TMC पाणी एक्स्ट्रा आणलं. आता त्या पाण्याच्या माध्यमातून 0.4 TMC जे पाणी आम्हाला शिल्लक राहणार आहे त्या पाण्यामध्ये आपण या ठिकाणी कारखानदारी आणून इथल्या तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. पण या ठिकाणी कारखानदारी यायची असेल तर या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे, एखादं शहर चांगलं पाहिजे. जर एखादा मोठा कारखाना येणार असेल तर त्या कारखान्याच्या प्रमुखांना राहण्यासाठीची ठिकाणं चांगली पाहिजे. हा विजन ठेवून या ठिकाणी आम्ही कोरेगाव डेव्हलप करतोय. आणि निश्चित आज आमचे आर्किटेक्ट या ठिकाणी आलेत. आमचे कुलकर्णी काकांनी या ठिकाणी या तरुण मित्राला आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं. एक सुंदर असं विजन या तरुणानं या ठिकाणी आर्किटेक्ट साहेबांनी या ठिकाणी दिलं. एक चांगली डिझाईन तयार केली जी आपण सगळ्यांनी पाहिली. राहुल दादा मला एकदा म्हणला, फोन केला त्यांना सकाळी 5 वाजता, राहुल दादा कुठं आहे? म्हणलं बाहेर आहे. कुठं? पुण्याला. म्हणलं का? मला जरा फिरतो. म्हणलं ते सकाळ दुपार संध्याकाळ तेच बघायचं. एकटा गेलाय का? नाही, हिवेनं घेऊन गेलो. माझा फोन सगळ्यांना पाठे 5 किंवा 4 वाजताच जातो. हलवून बघायला लागतं ना नक्की जागा आहे का. जागरूक कार्यकर्ता हे खऱ्या अर्थानं जिवंत पार्टीचं लक्षण आहे, लक्षात घ्या. जागरूकपणा पहाटेच चेक करायचं. ते रात्री काय उद्योग केला का नाही ते सकाळी लगेच करतात. सकाळच्या वादात तर महेशला तर माझा फोन पाठवू शकतो, बरोबर आहे का? सुनील दादा त्याचे पाठवून फोन घेत नाही, तो बरोबर 9 वाजता उठल्यानंतर मला फोन करतो. प्रत्येकाच्या गोष्टी मला या ठिकाणी माहिती आहेत. मग दादाला म्हणलं, दादा काय गेला? तर म्हटलं जरा वहिनींना सगळं दाखवून येतो, नाही तर शिव्या रोज मिळतात. आपण रोजच सार्वजनिक जीवनामध्ये. मग म्हटलं आपण असं करू, पुण्यात जे आहे ते आपण कोरेगावात आलो. आता फिरायला जायचं काय कारण आहे काय? घरातलं बाहेर पडायचं, इथलंच पंचाव बसवायचं, तिथनं पलीकडे यावं न्यायचं. खत्री साहेब आपल्याला पण सातारला जायची गरज नाही. त्याला म्हणायचं तुला त्या साताऱ्यात जायची, आम्ही कोरेगावात आणून दिलंय, आता इथं सुखानं राहायचं. इतकी सुंदर नदी या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. परवा मी आजारी होतो म्हणून थोडस बाहेर गेलो होतो, पण त्याच्यामध्ये पण काम केलं. ओ व्हिएनो नावाची एक शहर आहे, ओ व्हियानो म्हणून एक नावाचं शहर आहे, स्पेन मध्ये आहे. साधारणतः बार्सिलोना पासून 450 किलोमीटर अंतरावरती आहे. त्या ठिकाणी आम्ही गेलो, संध्याकाळी जेवण केलं आणि शहर फिरायला गेलो होतो. आम्ही 3 जण होतो. या मतदारसंघातली 2 मुलं मुद्दाम घेऊन गेलो होतो. आर्किटेक्ट साहेब मला तुम्हाला न्यायचं मी विसरलो, पण पुढच्या वेळेला देणार. ते शहर हे युरोप मधलं सगळ्यात सुंदर शहर आहे. इतकं सुंदर शहर आहे की त्या शहरामधले आरोग्य हे सगळ्यात चांगलं आरोग्य, तिथले लोक आजारीच पडत नाही, एवढी चांगली काळजी ते शहर घेत आहे. ते शहर पाहिल्यानंतर एक इन्स्पिरेशन आलं की आपण आज कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, सगळं करतोय, पण त्याच्याबरोबर त्याची कल्पकता आपल्याला कोरेगावमध्ये आणता आली तर आपण निश्चित यशस्वी असं मला वाटतंय. पडला तर त्यांची नगरपालिका त्याची काळजी करते, त्याला घेऊन जाते, त्याला बरं करून घरी आणून सोडते. म्हणजे आपल्याला फक्त हे रस्ते करण्यापुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाहीये. तर खत्री साहेब तुम्ही सांगितलेला तो जो विचार आहे तो आमच्या 100% डोक्यात आहे. आज हे रस्ते आम्ही जे करतोय हे 100 वर्ष टिकणारे रस्ते करतोय. एकदा हे सगळे रस्ते पूर्ण झाले, शहर एकदा सुंदर झालं, पाणी पुरवठ्याची योजना 67 कोटी रुपयाची आपण या शहराला दिलेली आहे. ती योजना पूर्ण झाली. ती पूर्णपणे सूर्यप्रकाशाच्या आधारित ती तयार झाल्यानंतर या शहरातलं राहणीमान हे सगळ्यात महाराष्ट्रातलं स्वस्त कसं होईल आणि या शहरात राहणारा प्रत्येक नागरिक हा सुखी आणि आनंदी कसा होईल, त्याच्या आरोग्याची काळजीपासून सगळ्या गोष्टीची काळजी ही नगरपालिका कशी घेईल अशा पद्धतीची पॉलिसी आज आम्ही या ठिकाणी
डिझाईन करणार आहे आणि निश्चित त्याच्यात आम्ही यश मिळवून दाखवणार, हा मी तुम्हाला शब्द देतो. या नगरपालिकेच्या हद्दीत राहणारा कुठलाही व्यक्ती त्याचा सगळा खर्च आरोग्याचा भविष्यामध्ये, व ते इन्शुरन्सच्या माध्यमातून असू द्या किंवा आमच्या स्वतःच्या फंडाच्या माध्यमातून असू द्या, तो करण्याचं काम हे नगरपालिका करेल असे मी तुम्हाला ग्वाही देतो. हा प्रकल्प आमचे आर्किटेक्ट साहेब आणि एक कॉन्ट्रॅक्टर येत्या 5 महिन्यात पूर्ण करणार आहे. त्याला 5 कोटी लाखाची गरज नाही. मी त्यांना टाइम लिमिट दिलंय. 5 महिन्याचा हा प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे. आणि हा प्रकल्प आता नदीच्या वरचा आहे. याचा पुढचा जो भाग आहे त्याच्यासाठी मी सगळ्या नगरसेवकांना, आमच्या सूर्यकांत बर्गे काकांनी मला एकदा सकाळी सकाळी फोन केला होता. मला म्हणले मी बेळगाव मध्ये आहे. म्हटलं काका का गेलाय? मला म्हणले त्या ठिकाणी खाऊ गल्ली इथल्या नगरसेवकांनी किती चांगली डेव्हलप केलंय, तुम्ही ती बघा. म्हटलं चालेल काका, तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या आम्ही पाहतो. मी महेशला फोन केला, सुनील दादाला फोन केला, राजाभाऊला फोन केला. त्यांना म्हणलं तुम्ही नगरसेवक जावा आणि सूर्यकांत काकांनी जे सांगितलेलं आहे ते खाऊ गल्ली बघून घ्या. हे सगळे नगरसेवक एकत्र गेले आणि त्या ठिकाणी बेळगाव मध्ये जे आदर्श अशा पद्धतीचे खाऊ गल्ली किंवा त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं केलं ते पाहून आले. साहेब म्हणजे अत्यंत चांगलं आहे, आपल्याला कोरेगावमध्ये केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीचं काम आर्किटेक्ट साहेबांना एकत्र घेऊन या नगरसेवकांनी एकत्र बसून जो आपला खालचा भाग आहे 3 टप्प्यात काम होणार आहे. पहिला टप्पा दत्तनगर आणि महादेव नगरचा आहे. पुढचा टप्पा 100 कोटी रुपयाचा सुमारे आपल्या या पुलापासून खालच्या पेठेच्या पुलापर्यंतचा आहे. आणि तिसरा टप्पा 70 कोटी रुपयाचा त्या पुलापासून आपल्या खालचं जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंतचं आहे. अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहे. आणि हे काम कसल्याही परिस्थितीत हीच बॉडी या सत्तेत असताना पूर्ण होईल यांनी या ठिकाणी ग्वाही देतो. आता आमचा मुन्ना काजी खूप खुश आहे, रशीद खुश आहे. त्यांचे चेहरे बघितले का? ते नगरसेवक झाले म्हणूनच इतकं एवढं चांगलं झालं हे लक्षात घ्या. होऊच शकत नव्हतं. त्यांचा पायगुणच चांगला. एवढा चांगला रस्ता आजपर्यंत कुणाला जमला होता का? साहेब तुम्ही मला सांगा, एवढे मोठे नेते झाले, कुणाला जमलं का? नाही. पण ते दोघं नगरसेवक झाला. आपण असंच म्हणायचं, लक्षात ठेवा. आमच्या मुन्ना भाई अपने से हुआ ही किससे नाही हुआ. त्यामुळे एवढा सुंदर रस्ता झाला. तुम्ही बघा. पण नुसते रस्ते करून चालणार आहे का? आपल्याला बाग लावली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. आणि ते फार महत्वाचं काम पुढच्या टप्प्यात आपण करतोय. कोरेगाव शहराचे सगळी डेव्हलपमेंट आमच्या समोर आहे. अगदी एंट्री पॉइंट पासून तुमचं विश्रामगृह असेल, मध्ये आता आझाद चौकात चालू झालेली भाजी मंडई असू द्या, नदीची डेव्हलपमेंट असू द्या. दुसरी एक आनंदाची गोष्ट, काही विरोधकांनी आमच्या मुद्दाम जाणीवपूर्वक जुना मोटर स्टँड डेव्हलप करण्यासाठी आम्हाला त्रास दिला. पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले आणि नगरपालिकेला ती जागा वर्ग करण्याचा आदेश आला. आणि आता त्याचं पण काम आपण 15 दिवसात त्या ठिकाणी चालू करतोय. एक आदर्श अशी बिल्डिंग त्या ठिकाणी आपण उभी करतोय. त्याच्या पलीकडे गेला की पेट्रोल पंपाच्या शेजारी पंचायत समितीची 23 कोटी रुपयाची इमारत आपण मंजूर करून घेतलाय. त्याचं पण टेंडर पडलंय. ती पण इमारत त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे हा जो रस्ता चाललाय, हा रस्ता अत्यंत सुंदर करतोय. त्याच्याच बरोबर आपण जो वरच्या भागात जातोय, रहमतपूरला चाललोय, त्या रहमतपूर रस्त्याचं विस्तारीकरण चाललंय. त्यासाठी खूप त्रास होतोय, पण आम्ही तो त्रास सहन करतोय. खत्री साहेब तुम्ही म्हणला ते खरं आहे. यांनी अडथळे केले म्हणून तर आपण एवढं जिद्दीनं उतरलोय. त्यांनी जेवढा त्रास देतील तेवढा आपण जास्त खंड आणायचा. आपला फॉर्म्युला वेगळा आहे. त्यांनी सांगितलं महेश शिंदेनी कामच केलं नाही, त्यांना मंत्रालयातनं 100 कोटी मंजूर करून आणतो. आणि जो असं म्हणतो त्याच्याच दारात टाकतो. अशी सुरुवात करायची. आता टेकातून पंपूबाई यांनी
अजित बर्गे सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला, सगळे एकत्र आले, आमचा श्रीकांत वगैरे सगळे एकत्र आले आणि टेक परिसराचा त्या ठिकाणी त्यांनी स्वतः फॉर्म्युला तयार केला. गेले मला वाटतं 1-1.5 महिना झालं तो टेक पूर्ण परिसर ते डिझाईन करतायत. ब्राझील मधलं एक साल्वादोर नावाचं शहर आहे, त्यामध्ये पेलेवियो म्हणून एक भाग आहे, त्याच्या आधारित आपण ते डेव्हलप करतोय. जगामध्ये ज्या ज्या शहरात सुंदर गोष्टी आहेत त्या आपण प्रत्येक भागामध्ये आणून अशा पद्धतीचं आर्किटेक्चर करून आपला भाग सुंदर करायचा आपण प्रयत्न करतोय. टेकामधला एखादा माणूस आजारी पडला तर गाडी सुद्धा जात नव्हती, म्हणून त्या ठिकाणी मोठा ब्रिज बांधून आपण एक छानपैकी रस्ता पण टेकामध्ये त्या ठिकाणी आणतोय. फक्त आपण काही ठराविक भागाचाच विकास करत नाही, तर पलीकडच्या बाजूला आंबेडकर नगर आहे, त्या आंबेडकर नगरामध्ये अंतर्गत सगळं काँक्रिटीकरण झालं पाहिजे. त्यासाठी 5 ते 7 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलाय. जुना पेठेतलं काम पूर्ण केलंय. जवळच आप्पाच्या भागामध्ये, पलीकडच्या भागामध्ये जयंती शेठ आहेत आमच्या त्या ठिकाणी, आमचा त्या ठिकाणी सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत. याच्यापूर्वी काय अवस्था होती, पाऊस पडला की सगळं पाणी त्या लक्ष्मी झोपडपट्टीत जायचं, संपूर्ण झोपडपट्टी पाण्यात असायची. आज त्या ठिकाणचं काम सगळं पूर्ण केलंय. एक कोरेगाव शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत ती सगळी काम आपण पूर्ण करतोय. आज महत्वाचे 3 रस्ते आपण कोरेगावचे पूर्ण करतोय, त्याचा मला अभिमान आहे. आझाद चौकापासून कटापूरच्या रस्त्याला 18 कोटी रुपयाचा निधी आपला टेंडर सहित पूर्ण झाला आणि त्याचं काम आता आपण चालू करतोय. दुसरं आपण त्या दिवशी उद्घाटन केलेला जळगाव रस्ता, त्याचं काम सुरू झालेलं आहे, त्याचं काम दर्जेदार आहे, तुम्ही स्वतः पाहताय. तिसरा रस्ता तडवळे रस्ता, तडवळे रस्त्याचा चौकापासून शिवरत्न मंगल कार्यालयापर्यंत 9 कोटी रुपयाचा निधी काँक्रिटीकरणासाठी दिलाय आणि तिथनं पुढं साधारणतः 23 कोटी रुपयाचा निधी खेड पर्यंत आपण त्या ठिकाणी देतोय. हे सगळे पैसे येऊन पडलेले आहेत आणि हे पैसे येऊन पडले, त्याच्या कामाचे टेंडर झालेत आणि कामं सुरू होत आहेत. या आठवड्यामध्ये 137 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाची टेंडर आता आपण या महिन्यामध्ये आपण चालू करतोय. आणि ते सोडलंय की लगेच राज्य सरकारने आता या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला 65 कोटी रुपयाच्या रस्त्याला निधीचं मान्य केलंय. म्हणजे तुम्ही मागाल तिथं मागाल तेवढे पैसे द्यायची आमची भूमिका आहे. फक्त दर्जेदार कामं करा, 100 वर्ष टिकतील अशी कामं करा आणि सगळ्या नागरिकांनी स्वतःला एक इथनं पुढं कोरेगावच्या नागरिकांना आपल्याला एक सगळ्यांनी एकत्र घेऊन कार्यशाळा घेणं गरजेचं आहे. इथनं पुढं माझं शहर एक घाण होता कामा नये. आपण स्वच्छतेचा संदेश घेऊन यायचा. आपल्याला महात्मा गांधींनी स्वच्छतेचा संदेश दिला. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिलाय. ते स्वतः जर एखादी गोष्ट कुठं पडली असेल तर स्वतःच्या हाताने उचलत आहेत. आपल्याला कोरेगाव शहर महाराष्ट्रात नंबर 1 करायचं असेल तर नागरिकांनी स्वच्छतेच्या चांगल्या सवया लावल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावा असं आपण सर्वांना आवाहन करतो. विरोधकांवरती बोला म्हणून मला सांगितलं होतं, पण आपला आनंदाचा क्षण आहे. त्यांना आता जनता विसरायला लागलेली आहे. एखादं चांगलं काम केलं तर जनता स्मरणात ठेवते. जसं तुम्ही शालिनीताई पाटलांचं नाव घेतलं, ताईंना आयुष्यभर स्मरणात आपण ठेवू, कारण ताईंनी जो कारखाना आपल्याला दिला त्या रूपानं त्या आयुष्यभर आपल्यात राहणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपण पण आपली संघटना आपण सगळे एकत्र येऊ, या जनतेची सेवा करू, चांगल्या पद्धतीचं कार्य करू, तरुणांना रोजगार देण्यासाठी. आतापर्यंत फक्त रस्ते केले, गटर केले, नाले केले. पुढचा टप्पा 100% लक्ष हे कोरेगाव तालुक्यातल्या तरुणांच्या अर्थकारणावरती लक्ष देणार असेल. हा शब्द मी आपण सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो.